सोलापूर या पालखी महामार्गावर असलेला बेलसर टोल नाका हा आता संघर्षाचा केंद्रबिंदू बनलाय। पुरंदर तालुक्यातील स्थानिक लोकांना या बेलसर टोल नाक्यावर वाहनांना टोलमाफी मिळावी अशी मागणी पुरंदर तालुक्यातील अनेक लोकांनी केली होती, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी केली होती, त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनी केली होती। मात्र त्यांना कुठेही शासनाच्या वतीने आतापर्यंत प्रतिसाद देण्यात आलेला नाही आणि त्यामुळेच पुरंदर तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय जे नेते आहेत ते आज आक्रमक झालेले दिसतात। सर्व पक्षाचे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करतात। माझ्या पाठीमागचा टोल नाका आहे, या टोल नाका सुरू झाल्यानंतर आतापर्यंत हे 4थं ते 5वं आंदोलन आहे आणि तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की या बाजूला शांततामय मार्गाने किंवा लोकशाहीमय मार्गाने हे आंदोलन स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने सुरू आहे। या आंदोलनामध्ये प्रामुख्याने वेगवेगळे जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, अशा प्रकारचे जे वेगवेगळे पक्ष आहेत, स्थानिक पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते आज सहभागी झालेले दिसते। विशेषतः जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त संदीप बाप्पा जगताप आणि शिवराज जगळे यांच्या माध्यमातून किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या आंदोलन सुरू आहे आणि हा टोल नाका या ठिकाणून बाजूला न्या आणि आम्हाला टोल माफी द्या अशी मागणी या ठिकाणी ते करताना पाहायला मिळतात। विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील या मार्गाने गेले होते आणि त्यावेळेस देखील त्यांच्याकडे या टोल नाक्यावर स्थानिकांना टोल माफी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। मात्र स्थानिकांच्या या मागणीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील दुर्लक्ष केलंय आणि त्यामुळे पुरंदरमध्ये वाहन चालकांमध्ये कुठेतरी असंतोष असल्याचं पाहायला मिळते आणि या टोल नाक्यावर आता जी आंदोलन आहेत ही आता नेहमीचीच पाहायला मिळतात। एकतर या लोकांना टोल माफी मिळावी अशी त्यांची मागणी आहे। जर टोल नाक्यावर माफी मिळाली नाही तर आम्ही आमची वाहने त्या टोल नाक्यावरच उभी करू, आम्ही पुढे काढणार नाही आणि आमची माफी आम्हीच देऊ अशा प्रकारची भूमिका आता या आंदोलकांनी घेतल्याची पाहायला मिळते। प्रत्येक जण या टोल माफीच्या मागणीसाठी आग्रही असल्याचं दिसते आणि गरज पडल्यास संघर्ष करण्याची तयारी देखील या लोकांमध्ये असल्याचं पाहायला मिळते। आज जेजुरी येथील ग्रामस्थ असतील किंवा विविध पक्षाचे लोक असतील यांनी जागरण गोंधळ घालून या ठिकाणी आंदोलन केलंय। दोन्ही साईडला रोड कमी आहे, ते साईडला आरशे वर्ष अडकतं असं आहे। आता तुमचा अर्ज कुठला काय? आता कुठला आमचा आता हे टोल असे करतात, हे कट टू कट करतात टोल ते जरा जागा ठेवा ना, गाडी पास झाली पाहिजे। तुमची गाडी बसतच नव्हती, ते मोठी गाडी आहे, त्यांनी त्या पद्धतीची जागा इथे टोल दिला का तुम्ही? आम्ही साईडला टोल दिलाय तुम्ही? टोल किती दिलाय? टोल आता ते फास्टॅगला आहे, फास्टॅग फास्टॅग। अच्छा, आम्ही साईडच्या लाईन इथनं जातो, पण तिकडे बंद केलंय म्हणून आम्हाला इकडून बसायला लागतं। नमस्कार। आज अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी जवळील बेलसर टोल प्लाझा या ठिकाणी तमाम पुरंदरवासियांच्या वतीनं अन्यायकारक असलेल्या या टोल नाक्यावर आम्ही आंदोलन करतो। आमची मुळातच मागणी अशी आहे की ही टोल धाड आपण टाकली आमच्यावर, ज्या शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या दौडीपोळ भावाने जमिनी घेतल्या आणि पुन्हा त्यांच्याकडून औरंगजेबाचा जिजिया कर तुम्ही वसूल करताय। अतिशय भयानक परिस्थिती या पुरंदर तालुक्याच्या भूमिपुत्रावर तुम्ही आणून ठेवली। अनेक वेळा विनंती करतोय की आम्ही आमच्याकडून टोल घेऊ नका, परंतु दंडेशाही हुकुमशाहीच्या पद्धतीनं टोलवाटोलवी केली जाते। कुठलीही या ठिकाणी पुरंदरवासियांना साथ दिली जात नाही, त्यामुळे निश्चित तमाम पुरंदरवासियांच्या मनामध्ये संतापाची भावना आहे। त्यामुळे आता ही टोल माफी तर झालीच पाहिजे, परंतु अन्यायकारक असलेला भौगोलिक परिस्थिती नसताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने इथं टोल प्लाझा टाकलाय। हा टोल प्लाझात आता स्थलांतरित करण्याचं आंदोलन भविष्य काळात आम्ही उभं करणार आहोत। टोल माफीच्या माध्यमातून आम्ही सांगतो, महात्मा गांधींनी असहकार चळवळ चालू केली, गांधीजींच्या असहकार चळवळीचा आम्ही त्या ठिकाणी अनुकरण करणार आहोत आणि आजपासून असहकार आंदोलन म्हणजे आम्ही टोल भरणार नाही, आम्हाला टोल माफी तुमची नको, आम्हीच भरणार नाही, ही भावना आता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे।